न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी म्हणजे तिसरी जी टेट आहे ती तिसरी टेट येऊ घातलेली आहे आणि त्याचं परिपत्रक जे आहे ते आपल्या साईडवरती आलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येणारा जो काळ आहे हा कायमस्वरूपी सांगत असतो मी की हा शिक्षकांचा काळ असणार आहे, सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे EMRS असो की मग आपली महाराष्ट्र शासनाची शिक्षक भरती असो, त्या सर्वकरिता आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांची भरती येणार आहे. त्यापैकीच ही आपली टेट जी आहे ही टेट 2025 टेट ही भरती येऊ घातलेली आहे आणि नंतर टेटच्या संदर्भात आपण काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बघा, टेट जी आहे ही टेट परीक्षा तिसरी टेट होणार आहे. ही पहिली टेट, दुसरी टेट आणि ही आता तिसरी टेट होणार आहे आणि ही तिसरी टेट 2025 मध्ये होणार आहे. आणि कधी होणार आहे तर मे आणि जून मध्ये होणार आहे. हे परिपत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. शिक्षक भरती होणार का? हो, शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठीच टेट घेतली जाते आणि टेट घेतल्यानंतरच शिक्षक भरती होत असते आणि त्या टेटच्या मार्कवरती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीनुसार शिक्षक भरती केली जात असते. दुसरा प्रश्न आहे आपला, 1ली ते 12वी वर्गासाठी शिक्षक भरती होण्यासाठी काय पात्रता असणार आहे? हा सुद्धा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. नंतर TET किंवा CTET ही गरज आहे का? म्हणजे तुम्हाला 1ली ते 12वी पर्यंत शिक्षक बनायचं आहे तर तुम्हाला CTET किंवा TET याची गरज आहे का? त्याचं पण उत्तर आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबतच महत्वाचा प्रश्न असणार आहे, जे विद्यार्थी DED ला किंवा BEd ला अपियर आहेत त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर अपियर विद्यार्थ्यांना चालेल का? म्हणजे टेटला अपियर विद्यार्थी चालणार आहेत का? असे जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, मग ही जी टेट आहे, हे तिसरी जी टेट आहे जे मे महिन्यात होऊ घातलेली आहे, मे जून मध्ये होत आहे. या टेट परीक्षा ही कोण देऊ शकतो? पहिला प्रश्न आहे आपला, हे कोण देऊ शकतो? तर लक्षात घ्यायचं, कोण देऊ शकतो हे महत्वाचा प्रश्न आहे. कोण देऊ शकतो ते बघा. कोण देऊ शकतो? ज्यांचं DED झालेलं आहे प्लस त्याचं 12वी झालेलं आहे, सोबतच तो TET प्लस CTET पेपर 1 किंवा 2 हे दोन पैकी जो पेपर पास आहे तो विद्यार्थी टेट देऊ शकतो. लक्षात घ्यायचं पुन्हा, DED प्लस 12वी प्लस TET किंवा CTET जो विद्यार्थी पेपर 1 किंवा पेपर 2 पास आहे तो विद्यार्थी ही टेट देऊ शकतो. दुसरा कोण देऊ शकतो? लक्षात घ्यायचं आहे, BEd, ज्यांचं BEd झालेलं आहे प्लस ज्यांची पदवी आहे, म्हणजे BEd प्लस पदवी हा विद्यार्थी टेट देऊ शकतो. तिसरा, ज्यांचं BEd आहे आणि ज्यांचं PG झालेलं आहे, कोणत्याही विषयामध्ये PG असेल तो विद्यार्थी टेट देऊ शकतो. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. टेट कोण देऊ शकतो? तर ज्यांचं DED झालेलं आहे, ज्यांचं 12वी झालेलं आहे, जो CTET आणि TET पेपर दोन्ही पास आहे किंवा एक जरी पेपर पास असेल तो, ज्यांचं BEd झालेलं आहे आणि पदवी आहे आणि ज्यांचं BEd झालेलं आहे आणि पदव्युत्तर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना टेट देता येते. या तीनही विद्यार्थ्यांना टेट देता येते. नंतर प्रश्न पहा, मग हे जो वर्ग आहे कोणत्या वर्गासाठी? आपण 1ली ते 12वी दिलेलं आहे. मग 1ली ते 12वी मध्ये कोणत्या वर्गासाठी तो शिक्षक बनू शकतो आणि CTET कोणाला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. CTET किंवा TET कोणाला पास पाहिजे आणि कोणत्या वर्गासाठी पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्ही CTET किंवा TET पास नाही तर आम्ही टेट देऊ शकतो की नाही? तर तुम्ही टेट देऊ शकता. ते कधी देऊ शकता ते बघायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, 1ली ते 5वीचे जे वर्ग आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय पात्रता आहे लक्षात घ्यायचे. पात्रता काय असणार आहे आणि वर्ग पाहायचे आपण. 1ली ते 12वी पर्यंत संपूर्ण वर्ग आपण समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्यायचे 1ली ते 5वी करिता पात्रता काय असणार आहे लक्षात घ्या. DED पाहिजे, 12वी पास पाहिजे, म्हणजे 12वी पास प्लस DED आणि 12वीत तुम्हाला किती पर्सेंट पाहिजे? 45 किंवा 40%. मग ओपन 45% आणि कॅटेगरीत जर विद्यार्थी असेल तर त्याला 40% प्लस TET किंवा CTET पेपर 1 जरी असला तो पेपर 1 पास पाहिजे 1ली ते 5वी करता. पेपर 2 चालणार नाही सध्याच्या GR नुसार. पेपर 1च तुम्हाला पाहिजे असते 1ली ते 5वी करता. नंतर 1ली ते 5वी झालं, नंतर 6वी ते 8वी साठी कोण विद्यार्थी लायबल असणार आहे लक्षात घ्या. 6वी ते 8वी साठी DED पाहिजे, DED सोबतच त्याला पदवी पाहिजे. 12वी चालेल परंतु त्याला पदवी असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय चालणार नाही, कारण 6वी ते 8वी साठी त्याला पदवी पाहिजे.
45% गुण असणं ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि 40% म्हणजे 45% इथं 45% आहे, दोन्ही याच्यात 45% आहे, लक्षात घ्यायचं आहे. नंतर तो टीईटी किंवा सीटीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. म्हणजे 1ली ते 5वी करता पेपर 1 आणि 1ली ते आणि 6वी ते 8वी करता पेपर 2 पास असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे म्हणजे आहे. नंतर 9वी ते 10वी करता का कोण लायबल असणार आहे, लक्षात घ्या. पात्रता काय असणार आहे 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता? बीएड पाहिजे, पदवी पास असणं गरजेचं आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना 50% पाहिजे आणि 45% कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाहिजे, बरोबर. नंतर 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना इथे तुम्ही सीटीईटी पास नसले तरी चालते, लक्षात घ्यायचं आहे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे आणि जे सीटीईटी पास नाहीत किंवा टीईटी पास नाहीत अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही 9वी ते 12वी करता लायबल असणार आहे. टीईटी किंवा सीटीईटी जे पास नाही आहे त्यांना 9वी ते 12वी करता तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता. नंतर 11वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना काय पात्रता असणं गरजेचं आहे? बघा, बीएड पाहिजे, पदव्युत्तर एक डिग्री पाहिजे कोणती तुमची, एमए तुम्हाला पाहिजे किंवा एमए कोणत्याही विषयात असेल चालेल, पदवी पाहिजे आणि ते किती पर्सेंट? 50%. ओपनच्या विद्यार्थ्यांना 25%, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. जर तुम्ही सीटीईटी जर पास नसाल, हे लक्षात घ्यायचं आहे, तर तुम्ही टेट देऊ शकता. जरी पास नसाल तरी तुम्ही टेट 2025 ची जी होणारी टेट आहे ती मे आणि जून मध्ये हे तुम्ही नक्कीच देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. या टेट मध्ये तुम्हाला जर 130+ मार्क घेतले तर तुम्ही त्यात कुठेतरी असाल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जी भरती आहे ही भरती नक्की होणार आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. कारण 60 ते 70 हजार जागा आजही रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो, परंतु शासन हे भरती काढत नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. आणि ही टेट यावर्षी लवकर घेत आहेत, आपल्याला माहिती आहे. नाहीतर 5 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा गॅप असतो, परंतु यावर्षी 2 वर्षामध्येच हे टेट होत आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि या संधीचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. आणि जी शिक्षकांसाठीची असणारी शिक्षक भरतीची सुवर्ण संधी आहे, या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि अशाच नवनवीन अपडेट करिता येणारी टेट आहे या 3 महिन्यामध्ये आपण डेली कुठेतरी नवीन अपडेट आपण घेऊन येतोय विद्यार्थी मित्रांनो. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणार अपडेट हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगा. धन्यवाद.